मला सांगा, नातं वाचवण्यासाठी कोणत्या गोष्टीची जास्त गरज असते? एका दोऱ्याची की दोन मनामधल्या विश्वासाची? तर तुम्ही म्हणाल नक्कीच दोन मनामधील विश्वास. हेच बरोबर उत्तर आहे की जे आपल्या नात्याला वाचवण्यासाठी किंवा एकत्र बांधून ठेवण्यासाठी, मजबूत बनवण्यासाठी उपयोगी पडतं. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण या वटपौर्णिमेबद्दलच बोलणार आहोत. तर वटपौर्णिमा म्हणजे एक आपली परंपरा आहे. त्याचबरोबर पर्यावरण, उपवास आणि आधुनिकतेचा मिलाप असं म्हणता येईल, अशा प्रकारचं हे या सणाचं थोडक्यात स्वरूप आहे. तर हा एक महत्त्वाचा पूर्वापार आपला चालत आलेला एक सण आहे. तर हा फक्त पूजा, उपवास किंवा परंपरा याबद्दल आपल्याला आज बोलायचं नाही आहे. तर आज आपण बोलणार आहोत या सणामागील खरा अर्थ. मग त्याच्यामध्ये पर्यावरण आहे, स्त्रीचा सन्मान आहे आणि आधुनिकतेच्या नावाखाली हरवत चाललेल्या आपल्या संस्कृतीबद्दल देखील. तर आजकाल अनेक जण असं म्हणताना दिसतात की हे सगळं जुनं झालेलं आहे, की झाडाभोवती फेऱ्या मारून काय होतं किंवा उपवास करण्याची काय गरज आहे. तर हे बोलणाऱ्यांचं हे चुकीचं पण नाही आहे, पण याची उत्तर शोधणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कसं, आपल्या पूर्वजांनी कोणताही सण हा विनाकारण निर्माण केलेला नाही आहे. तर प्रत्येक सणामागे, परंपरेमागे एक सामाजिक, वैज्ञानिक आणि मानसिक आणि पर्यावरणपूरक असा दूरदृष्टीचा विचारही त्यांनी केलेला होता. म्हणूनच आजचा हा वटपौर्णिमेचा सण देखील त्या अनुषंगाने तसाच महत्त्वाचा आहे. आता वडाचं झाड म्हणजे फक्त एक हा मोठा वृक्ष नाही आहे, तर तो स्थैर्याचं प्रतीक आहे, दीर्घायुष्याचं प्रतीक आहे आणि आश्रयाचं प्रतीक आहे. एक वडाचं झाड हजारो पक्षी, प्राणी आणि असंख्य जीवांना आसरा देतं, भरपूर प्राणवायू देतं, जमिनीची धूप राखतं आणि त्या योगे पर्यावरणाचं समतोल देखील राखतं. आज आपण जागतिक तापमान वाढ किंवा प्रदूषण आणि जंगलतोडीबद्दल चर्चा करतो. आणि आत्ता जो पावसाळा आहे, पावसाळा ऋतू तर सुरू झालेला आहे, पण प्रत्यक्षात पाऊस काही पडत नाही आहे. तर हे जे जंगलतोडीचं प्रमाण आहे, हे सगळं याला कारणीभूत आहे. कारण हजारो वर्षापूर्वी आपल्या संस्कृतीमध्येच की झाडांना देवत्व बहाल करून त्यांचं संरक्षण करण्याची शिकवण दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असं नाही की झाडात देव असतो असं नाही, पण झाडात देवत्व पाहायचं. त्यामुळे ते पूर्वी कसं असायचं, झाडामध्ये देवाला पाहिलं जायचं. तो निसर्ग आपल्याला भरभरून देतो, त्याच्यामध्ये पण देवाला पाहिलं जायचं, देवत्व होतं. त्यामुळं ते झाड तोडताना 1000 वेळा विचार केला जात असत. त्यामुळे क्वचित हे जंगलतोड वगैरे त्यापूर्वी व्हायची. आज तर प्रत्येक कुटुंबाने वटपौर्णिमेला एक तरी वृक्ष लावला तर तो या सणामागचा खरा उत्सव ठरेल. जे आजकाल आपण पाण्याची टंचाई बघतो, पाऊस नाही आहे, तर याच्या मागे आणि ऑक्सिजनची कमतरता आपल्याला भासते आहे आणि आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. तर यासाठी नक्कीच या वटपौर्णिमेसोबतच एक वृक्ष, कुठला तरी एक झाड लावणं हे सुद्धा आता काळाची गरज आहे. आणि हा खरा या सणाचा उद्देश आहे, बरोबर. तर फक्त उपवास करून विविध पदार्थ वगैरे फराळ खाणं, तर असा या उपवासाचा अर्थ नाही आहे. तर तो उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, म्हणजेच स्वतःच्या मनाजवळ राहणं असा याचा अर्थ असतो. आपल्या इच्छा, राग, लोभ, आपल्या मनाची चंचलता यावरती नियंत्रण ठेवणं, शरीराला विश्रांती देणं आणि मनाला शांत करणं हा त्यामागचा उद्देश आहे. आज विज्ञानी हेच सांगतं की नियंत्रित आहारामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि आपली पचनसंस्थेलाही त्याचा फायदा होतो. म्हणूनच उपवास करणं हा काही अंधश्रद्धा नाही आहे, तर तो एक आत्मशिस्तीचा किंवा संयमाचा दिवस म्हणून याच्याकडं पाहिलं जातं. तर अजूनही माझा दुसरा प्रश्न असा आहे, ठीक आहे की बऱ्याच महिला पतीच्या दीर्घायुष्याची वटवृक्षाची पूजा करतात, ही चांगलीच गोष्ट आहे. याच्यामागे सत्यवान सावित्रीची कथा आहे. सावित्रीने याच वडाच्या वृक्षाखाली आपल्या पतीचे, सत्यवानाचे प्राण परत आणले होते. तर दीर्घायुष्यासाठी जी उपवास करतात, हा सण साजरा करतात, हे मला मान्य आहे. दिवसभर उपाशी राहतात, मनापासून प्रार्थना करतात. पण मग एक प्रश्न अशा स्त्रियांसाठी मला विचारायचा आहे की ज्यांचा घरात सन्मान होत नाही, जिच्या कष्टाची दखल घेतलात नाही, तिच्या भावनांना घरात किंमत नसते, तिच्या
स्वप्नांनाही काही किंमत नसते. ज्या घरात फक्त तिच्यावर अत्याचार होतोय, तिची मानहानी होतोय, तिचा अपमान केला जातोय, तर केवळ अशा घरामध्ये त्या स्त्रीने उपवास करून वटवृक्षाची पूजा करून किंवा नवऱ्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करून खरंच तिचा संसार सुखाचा होणार आहे का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजेच अपवादात्मक आहेत अशा गोष्टी की आज आपण समाजामध्ये पाहतो की स्त्रियांवर लपून छपून का होईना अत्याचार हे सुरूच आहेत. अशा परिस्थितीमध्ये मग ते हुंडाबळे असेल किंवा हे घरगुती हिंसाचार असेल, हे चालूच आहे. या त्रासाला कंटाळून कित्येक महिला आत्महत्येसारखा मार्ग निवडतात. तर मग अशा वेळेस फक्त लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, मी एक विवाहिता आहे आणि भले घरी मला मानसन्मान नाही आहे, माझा त्रास होतोय, तरी देखील ते उपवास करून वटवृक्षाची पूजा करणं हे कितपत योग्य आहे? तर अशा महिलांनी जरूर याचा विचार करावा. कारण जिथं आत्मसन्मान तुमचा राखला जातो तिथंच समाजाला किंमत देणंही तितकंच योग्यतेचं आणि बरोबरीचं आहे. तर अशा घरात केवळ उपवास करून किंवा नवऱ्यासाठी प्रार्थना करून तो संसार सुखाचा होणार नाही. या सणामागचा उद्देश हाही आहे की पतीने पत्नीच्या आरोग्याची, तिच्या आनंदाची, तिच्या स्वप्नांची, तिच्या आत्मसन्मानाची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. काळजी घेतलीच पाहिजे. कारण संसार हा एका व्यक्तीच्या त्यागावर उभा राहत नाही, तो दोघांच्या प्रेमावर, विश्वासावर आणि परस्पर आदर सन्मानावरती टिकलेला असतो. स्त्रीचा सन्मान नसेल तर कोणताही सण पूर्ण होत नाही. कारण आपल्या भारतीय परंपरेत बरेचसे सणवार हे स्त्रियांशी निगडीत आहेत. त्यामुळे जिथे स्त्रीचा सन्मान होत नसेल तिथे अशा सणांना काहीही अर्थ नाही. आता अजून एक असा ट्रेंड निघालेला आहे की बाबा सणवार किंवा परंपरा ह्या आधुनिक पद्धतीने साजरा करायचा. काहीजण याला दिखावा म्हणतील तर काहीजण याला फॅशन. तर याच्यामध्ये काहीच गैर नाही आहे की बाबा तुम्ही आधुनिक आहात, काळाबरोबर चालायचंच आहे. दिखावा म्हणता नाही येणार, पण ठीक आहे, तुम्हाला मोबाईल वापरता येतो, तंत्रज्ञान वापरताय, तुम्ही तुमचे फोटो काढताय, सोशल मीडियावर पोस्ट करताय. पण हे सगळं करताना आपली संस्कृतीच्या जी मुळं आहेत आपली, ती कुठेतरी नामशेष नाही होणार, आपली संस्कृतीचं कुठे गालबोट लागणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या. आज अनेक ठिकाणी वटपौर्णिमेसाठी फोटोशूट वगैरे केलं जाईल, तर पूजा कमी आणि फोटोशूट जास्त, रील्स याचा दिखावा शक्यतो कमी केला तर नक्कीच चांगलं होईल. पण त्यातून आपली परंपरा आहेत त्या बदलल्या गेल्या नाही पाहिजे. जे परंपरा आहेत, जे सणामागचा मेन उद्देश आहे, याला कुठेही काही गालबोट लागलं नाही पाहिजे. याचा विचार जरूर करा आणि मगच आधुनिकतेने हा सण नक्कीच साजरा करा. आपला सणामागचा उद्देश काय आहे तो विचार मात्र हरवू देऊ नका. आजची खरी फॅशन ही एक अशी सुंदर महागातली अशी साडी, दागिने किंवा भरपूर छान चौकीच्या वस्तू, भौतिक सुखाच्या गोष्टी असं नाही आहे. या सणाचा अर्थ आता पूर्णपणे बदललेला आहे. कारण आज आपण इतक्या पर्यावरणपूरक किंवा सामाजिक समस्यांना तोंड देत आहोत की ज्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे की पाणी टंचाई, परत ऑक्सिजनची कमतरता, वेगवेगळे वाढत जाणारे रोगराई, प्रदूषण, कचरा, याचे जे सगळे प्रश्न आहेत. तर हे महत्त्वाचे आहेत आता. कारण सण साजरे करा, पण त्याच्यामध्ये पण देखील पर्यावरणाला कसा हातभार लावेल किंवा निसर्गाची काही हानी होणार नाही आहेत ना, याची काळजी घ्या. आणि या सणाच्या उद्देशाने खरं तर सर्वांनी एक झाड लावणं गरजेचं आहे. तर आजचा खरा ट्रेंड हा असायला हवा की सोशल मीडियावर तुम्ही फोटो टाकताय तर नक्कीच मी पूजा केली आहे वटवृक्षाची आणि मी एक झाडसुद्धा लावलेलं आहे असं फोटो टाकला तर नक्कीच एक सामाजिक किंवा प्रबोधनात्मक जनजागृतीचं काम तुम्ही नक्कीच कराल आणि आजच्या दिवशी हे खूप चांगल्या पद्धतीने काम केल्याचे तुम्हालाही एक समाधान देखील मिळेल. तर आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण काय संस्कार देतोय, तर त्यांना देखील या सणावाराचं महत्त्व कळलं पाहिजे, याची गरज आहे. मुलांवरती आपण काय संस्कार देतोय, त्यांच्या पुढे आपण काय आदर्श ठेवतोय, त्यांना काय शिकवतोय, हे खूप आता गरजेचं आहे. कारण आधुनिकतेच्या नावाखाली किंवा सोशल मीडियामुळे मुलांचं जे वर्तन आहे ते थोडंसं बिघडत चाललेलं आहे. मोबाईलचा सर्रास जास्त वापर याच्यामुळे नको त्या गोष्टी मुलांच्या
बालमनावरती परिणाम करत आहेत. तर या सगळ्यांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी खरं तर आपल्या परंपरा आणि आपले संस्कार पुन्हा एकदा शिकवणं आणि त्याच्याकडे वळवणं मुलांना हे खूप गरजेचं आहे. तर ही वटवृक्षाची पूजा कशी करायची किंवा का करायची हे सांगणं. वटपौर्णिमा म्हणजे झाडावर प्रेम करण्याचा दिवस आणि निसर्गाचं ऋण आहे ते मांडण्याचा किंवा फेडण्याचा, कृतज्ञता निसर्गाला थँक्यू म्हणण्याचा हा दिवस. अशा अर्थाने मुलांना ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. तर संयम शिकवण्याचा आणि नाती जपण्याचा हा दिवस आहे. स्त्री पुरुष समानतेचा विचार करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे यंदाची वटपौर्णिमा साजरी करताना वडाची पूजा नक्कीच करा, पण त्याचबरोबर एक झाड नक्की लावा. उपवास देखील नक्की करा, पण मनातला अहंकार सोडून द्या. घरातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा, तरच तुम्ही आधुनिक म्हणाल आणि आधुनिक बनाल. तर आपल्या संस्कृतीपासून आपली नाळ तुटू देऊ नका. आपल्या पिढीला देखील हा वारसा तुम्ही नक्कीच द्या. लक्षात ठेवा, वडाचं झाड फक्त सावली देत नाही, तर ते आपल्या मुळाशी जोडून ठेवायला शिकवतं. आणि उपास करताना देखील हा कोणता उपास म्हणजे आपल्या मनाच्या जवळ राहण्याचा हा एक दिवस असतो की जो आपण पूर्णपणे आपल्या शरीर शुद्धीसाठी किंवा मनाच्या संयमासाठी आपण उपवास असं करतो. तर जेव्हा माणुसकी, पर्यावरण प्रेम आणि परस्पर सन्मान जपला जातो, तेव्हा नक्कीच त्या सणाला किंवा त्या सणाला म्हणता येईल की विशेष महत्त्व प्राप्त होतं. तर यंदाची वटपौर्णिमा ही केवळ पूजा करून नाही, तर एक झाड लावून प्रत्येक स्त्रीचा सन्मान करून नवीन एक विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करूया. आणि अशा पद्धतीने वटपौर्णिमा आपण साजरी करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच एक चांगला आदर्श त्यांच्यापुढे ठेवूयात. धन्यवाद.